हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या सोमवार 10 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनीने चक्क विवानच्या सनसनीत मुस्काटात मारली, त्याचं थोबाड फोडलं. त्यामुळे विवानला खूप राग आलाय आणि विवानने चक्क अवनीचा बदला घ्यायचं ठरवलंय. या स्मॉल टाउन गर्लने माझा अपमान केला, आता मी तिला सोडणार नाही, असं म्हणून विवानने चक्क काही गुंडांना अवनीला किडनॅप करण्याची सुपारी दिली आहे. आणि या गुंडांनी अवनीला किडनॅप केलं, परंतु अवनीला किडनॅप करण्याऐवजी त्यांनी चक्क नमीला किडनॅप केलंय. आणि नमीला त्याच वेळेस मुलगा पाहण्यासाठी आला होता, पाहुणे पाहायला आले होते. म्हणजे एकूणच खूप मोठा गोंधळ झालाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा विवानला अवनीसमोर खाली बसवतो आणि अवनीला म्हणतो, मॅडम, आता अख्ख्या बाई जातीच्या वतीने तुम्ही तुमच्या शब्दात याला समजावून सांगा. आणि मग अवनी विवानवर खूप चिडते आणि विवानला ठणकावून सांगते, तुला एवढ्या वेळेस सांगितलं तरी सुद्धा कळत नाही. विवान, तू मला पसंत नाहीये. नो मीन्स नो. आपलं काही होऊ शकत नाही आणि यानंतर कोणत्याही बाईला गृहीत धरायचं नाही. मला तुझ्याबरोबर लग्न करायचं नाहीये, तुझ्याबरोबर माझं आयुष्य काढायचं नाहीये आणि यानंतर माझ्यापासून आणि माझ्या कुटुंबापासून सुरक्षित अंतर ठेवायचं. विवान खूप चिडतो आणि मग अवनी पुढच्या क्षणी विवानच्या सनसनीत मुस्काटात मारते. विवान खालीच पडतो. अवनीने माझ्या थोबाडीत मारली हे त्याला सहनच होत नाही. आणि मग संपूर्ण दांगट कुटुंब त्याला ठणकावून सांगतं, सुरक्षित अंतर ठेवायचं. विवान खूप घाबरतो. अवनी म्हणते, चल निघ आता येथून. विवान कसाबसा उभा राहतो आणि घाबरत घाबरत तेथून पळून जातो. पण संपूर्ण दांगट कुटुंब घराच्या बाहेरपर्यंत त्याचा पाठलाग करतं, म्हणजे मागच्यासारखं तो दगड फेकून मारणार नाही. आणि विवान चड्डी बनियानमध्ये या अवस्थेत तेथून पळून जातो. अवनी खूप चिडलेली असते. दांगट कुटुंबाने त्याची चांगलीच जिरवली आज. आणि इकडे अवनीची आई सुवर्णा अवनीची वाट पाहत असते, परंतु अवनी अजून का आली नाही म्हणून तिला काळजीही वाटते. ती विचारते, अहो, अवनी अजून का आली नाही? महेश स्वातीला फोन करून तरी विचारा. परंतु चंद्रकांत मात्र भलताच खुश असतो. आपला प्लॅन नक्की यशस्वी ठरणार आणि अवनी आज घरी परत येणार अशी त्याला फुल गॅरंटी असते. आणि तो म्हणतो, अगं सुवर्णा, नको टेन्शन घेऊ, अवनी आज घरी येणारच. पहा तू, माझा शब्द आहे तुला. तू आहे ना, एक काम कर, अवनीची रूम जशी तिला आवडते ना तशी तयार करून ठेव, एकदम नीटनेटकी. आणि तिला काय ती गव्हाची खीर आवडते ना, ती सुद्धा बनव, मस्त खाईल ती. आणि अवनीची आई हो म्हणते. त्याच वेळेस तेथे महेश, स्वाती आणि विमान पोहोचतात. विमानला सुद्धा हे दोघे घेऊन आलेले असतात. आणि अवनीची आई, चंद्रकांत त्या तिघांना पाहून खुश होतात आणि विचारतात, अरे अवनी कुठे? हे तिघे काही सांगणार त्याच्या आधी चंद्रकांत म्हणतो, बाहेर उभी राहिली आहे का? अगं वेडाबाई, घाबरली असेल मला की बाबा काय म्हणतील, असं म्हणून चंद्रकांत घराबाहेर जाऊन पाहतो. पण घराबाहेर कुणीच नसतं. चंद्रकांत परत घरात येतो आणि विचारतो, अवनी कुठे? स्वाती सांगते, बाबा, ती नाही आलीये. हे ऐकून चंद्रकांत आणि सुवर्णाला जबर धक्का बसतो. चंद्रकांत विचारतो, नाही आलीये म्हणजे? महेश सांगतो, बाबा, सुखी ती त्या घरी. म्हणाली, मी या घरी सुखी आहे आणि मला तिकडे नाही यायचंय. आणि तिच्या विरुद्ध आम्ही जी पोलीस कंप्लेंट केली होती की तो ड्रायव्हर, त्याचं कुटुंब तिला मारहाण करतं, ती म्हणाली असं काही नाही आहे आणि ही माणसं तिची आहेत, हे घर तिचं आहे, तिला तेथेच राहायचं आहे, असं बोलली ती. तिला या घरी परत नाही यायचं आहे. चंद्रकांतला जबर धक्का बसतो. चंद्रकांत विचारतो, असं कसं परत नाही यायचं आहे? आणि अशी कशी ती त्या घरी सुखी आहे? ती ते घर सोडून गेली होती ना? स्वाती सांगते, हो, ती घर सोडून गेली होती, पण राजाने तिच्या काळजीसाठी तिला त्या घरी जाऊ दिलं नाही, त्या रूमवर जाऊ दिलं नाही. कारण तो माणूस चांगला नव्हता, अवनीवर त्याची वाईट नजर होती. काळजीपोटी त्याने हे सगळं केलं. चंद्रकांत चिडून म्हणतो, काळजी म्हणजे त्या ड्रायव्हरला तिची काळजी वाटते आणि या बापाची काळजी काय? ती काळजी नाहीये. येथे माझ्या अबूची लक्तर वेशीवर टांगली गेली, त्याला काही महत्त्व नाहीये. अरे, त्या घाणेरड्या घरात त्या चंद्रकांत देशमानेची मुलगी राहूच कशी शकते? स्वाती सांगते, कारण
ती माणसं तिच्या स्वप्नांना जपताय, तिच्या स्वप्नांमध्ये रंग भरताय, तिच्या स्वप्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताय, म्हणूनच तिला त्या घरी राहायचंय. चंद्रकांत खूप चिडतो आणि स्वातीवर ओरडतो, बस झालं. स्वाती खूप घाबरते. चंद्रकांत तिला ठणकावून सांगतो, चंद्रकांत देशमानेची मुलगी कधीच त्या घरात राहू शकत नाही, त्या घरातील होऊ शकत नाही. आता काही झालं तरी मी माझ्या मुलीला या घरात घेऊनच येणार आणि त्या घराला, त्या माणसांना बर्बाद करणार. चंद्रकांत मनाशी ठाम ठरवतो. आता तो पुढे काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. थोड्या वेळाने रात्र होते आणि राजा आणि यशादा हे दोघे घरामध्ये बसलेले असतात. तेवढ्यात अवनी बेडरूममधून बाहेर येते. राजा हा रुसून बसलेला असतो. राजा अवनीकडे पाहतो. अवनी त्याला हाक मारते. राजा लगेच उठून तिच्यापासून दूर जातो. मी रुसलोय, मी नाही बोलणार, असं त्याचं सगळं असतं. आणि अवनी ही यशोदाकडे पाहते. यशोदा हा अवनीकडे पाहतो आणि अवनी राजाजवळ येऊन म्हणते, राजा तू माझ्याशी बोलणार नाहीये का? पण राजा तोंड फुगून बसलेला असतो. यशोदाला असं वाटतं की नवरा बायकोमध्ये आपण कुठे राहायचं. यशोदा म्हणतो, तुम्ही बोला, मी आहे मध्ये, मी स्वयंपाकाची तयारी करतो. अवनी म्हणते, नाही यशोदा, तुम्ही थांबा, हा राजा आहे ना माझ्याशी काही बोलत नाहीये, तुम्ही त्याला सांगा. यशोदा विचारतो, काय झालं? तर अवनी सांगते, तो माझ्यावर रुसलाय म्हणून माझ्याशी काही बोलत नाहीये. यशोदाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि राजा म्हणतो, त्या भल्या माणसाला कशाला घेताय नवरा बायकोच्या भांडणात? हे ऐकून अवनी आणि यशोदाला आश्चर्याचा धक्काच बसतो. यशोदा विचारतो, नवरा बायको? राजा म्हणतो, नाही म्हणजे सॉरी, नवरा बायको नाही. अवनी ही राजाजवळ येते आणि राजाला म्हणते, राजा खरंच सॉरी, मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटलंय. तू तुझ्या भावांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल जे काही खोटं बोलला त्यामुळे मला तुझा राग आला होता. पण मला कळलंय की त्यांचा मान राखण्यासाठी तू हे सगळं खोटं बोललास. पण तुला असं वाटलंच कसं की तुझे भाऊ जे काही काम करतात त्यावरून मी त्यांची किंमत करेल, त्यांना जज करेल? अरे, तुझे भाऊ काही काम करत असले ना तरी ते खूप चांगले आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, प्रेम आहे आणि यानंतर तू असा विचार करू नको. आणि आज त्या घर मालकाबद्दल जे काही घडलं, स्वाती वहिनीने मला ज्या पद्धतीने ते सगळं सांगितलं ना, मला खूप राग आला होता, माझा संताप झाला होता, म्हणून मी असं बोलले. आणि तू सुद्धा माझ्यापासून सगळं लपवलं ना. तू जर मला सगळं सत्य सांगितलं असतं की तो माणूस वाईट आहे, तो लंपट आहे, त्याची माझ्यावर वाईट नजर आहे, तर हे सगळा गैरसमज झालाच नसता. तू मला का नाही सांगितलं? तू हे मला आधी सांगायला पाहिजे होतं ना. परंतु राजा अजूनसुद्धा काही बोलत नाही. अवनी म्हणते, पण मला आता कळलंय हे सगळं तू माझ्या काळजीपोटी केलंय, मी सुरक्षित राहावं म्हणून केलंय आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. राजाला तर आनंद होतो की अवनी त्याला सॉरी म्हणतीये, पण तो चांगलाच भाव खातो आणि पुढे काही बोलतच नाही. पुन्हा मला नाही बोलायचं जा, असे त्याचे एक्सप्रेशन असतात. आणि अवनी म्हणते, यशोदा आता तुम्हीच सांगा ना, हा काही ऐकत नाहीये. यशोदा उभा राहतो आणि म्हणतो, कसं आहे ना, राजाच्या मनात कधी काय चाललेलं असतं ना ते ओळखणं कोणालाच जमणार नाही. पण त्याचंही काही चुकलेलं नाहीये. मी त्याला म्हणालो होतो की त्यांना सगळं खरं खरं सांगून टाक की तो माणूस वाईट आहे. परंतु आता मला सुद्धा पटतंय की त्यावेळेस तुमच्या मनात फक्त एकच होतं की काही करून हे घर सोडून जायचं. त्यामुळे तुम्ही ऐकलं नसतं, म्हणूनच राजाने तुम्हाला सांगितलं नाही. पण मी तुम्हाला सांगतो की राजा हा कधीच तुमच्या स्वप्नांच्या आड येणार नाही. उलट तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तोच सगळ्यात आधी तुम्हाला मदत करेल. अवनीला सुद्धा हे पटतं. राजासुद्धा खुश होतो. यशोदा हा अवनीला सांगतो, आणि मी तुम्हाला अजून एक सांगतोय, या घरातून बाहेर जाण्याचा तुम्ही कधीही विचार केला तरी हा दरवाजा नेहमी तुमच्यासाठी उघडा आहे. हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. यशोदा अवनीला सांगतो, तुम्हाला हे घर सोडून जाण्यापासून अडवण्याचा अधिकार तुम्ही कोणालाही दिलेला नाहीये, तो राजालाही नाहीये आणि आम्हाला कोणालाच नाहीये. राजा खूप घाबरतो आणि म्हणतो, पण मॅडम, तुम्हाला साक्षात विठुरायाने साक्षात्कार दिलाय ना की तुमच्या स्वप्नांचा मार्ग या घरातूनच जातो आणि तुम्ही विश्वास ठेवा, तुमची स्वप्न या घरातूनच पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. यशोदा म्हणतो, हो, आमची सुद्धा अशीच इच्छा आहे की तुम्ही हे घर सोडून जाऊ नका, तुम्ही या घरातच राहावं, अशी आमची इच्छा आहे. अवनी खूप इमोशनल होते. राजा म्हणतो, हो, तुम्ही हे घर सोडून कधीच जाऊ नका, तुमची स्वप्न या घरातूनच पूर्ण होतील. आणि तेवढ्यात पाण्या आणि धन्या
आईस्क्रीम आईस्क्रीम ए आईस्क्रीम असं आईस्क्रीम आल्यासारखं ओरडत ओरडत घरामध्ये येतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, यांनी आईस्क्रीम का आणलंय. राजा विचारतो, आज काय खास आहे आईस्क्रीमला. पाण्यान धन्या सांगतात, अरे आज घरात सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन. यशोदा विचारतो, कोणतं सेलिब्रेशन. धन्या सांगतो, आम्हाला नाही माहीत, कारण आम्हाला अन्नाचा फोन आला होता, अन्नाची ऑर्डर आहे, आईस्क्रीम घेऊन या, घरात सेलिब्रेशन आहे. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. राजा म्हणतो, अरे देवा, रॉकी द फादरचं सेलिब्रेशन म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ घालून ठेवला असेल. पाण्या म्हणतो, पाहिलं का, मला नेहमी निगेटिव्ह म्हणतो, हाच खरा निगेटिव्ह आहे. अण्णा सेलिब्रेशन म्हणाले, घोळ नाही म्हणाले, मग कशाला एवढं टेन्शन घ्यायचं. राजा विचारतो, अरे पण कसलं सेलिब्रेशन. पाण्या म्हणतो, एकदम भारी प्रश्न आहे, परत विचार. राजा विचारतो, अरे कसलं सेलिब्रेशन. तर पाणी आणि धन्या म्हणतात, आम्हाला नाही माहीत. अवनी हसते आणि त्याच वेळेस धोंडी अण्णा डान्सिंग लाइटिंग डान्सिंग असं नाचत नाचत गात गात घरामध्ये येतो आणि म्हणतो, पोरांनो, आज सेलिब्रेशनचा दिवस आहे. चला, आज खूप आनंदाचा दिवस आहे. सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे. कुणी डोळे बंद करत नाही. धोंडी अण्णा सगळ्यांना लक्ष्मीची शपथ देतो. मग सगळेजण आपापले डोळे बंद करतात आणि पुढच्या क्षणाला धोंडी अण्णाने चक्क भिंतीवर 2 फोटो फ्रेम लावलेले असतात. धोंडी अण्णा सगळ्यांना डोळे उघडायला सांगतात. सगळे पाहतात की भिंतीवर 2 फोटो फ्रेम लावले आहेत आणि त्यावर कपडा टाकलाय. अवनी विचारते, अण्णा हे काय आहे. तर अण्णा म्हणतात, अहो सुनबाई, सरप्राईज आहे ना, असं कसं सांगणार. आता तुम्ही दोघे पुढे या आणि या फ्रेमवरचा कपडा बाजूला करा, त्याचं उद्घाटन करा. अवनी आणि राजा पुढे येतात आणि या फ्रेमवरचा कपडा बाजूला करतात. तर अवनी आणि राजाच्या रिसेप्शनचे हे फोटोग्राफ्स असतात. एक दांगट कुटुंबाचा आणि अवनीचा फॅमिली फोटो असतो आणि दुसरा अवनी आणि राजाचा दोघांचा कपल फोटो असतो. हा फोटो पाहून धोंडी अण्णा, पाण्या, धन्या मस्त टाळ्या वाजवतात. तर राजा, यशोदा आणि अवनीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. सगळे खूप खुश होतात. धोंडी अण्णा म्हणतात, आज माझं एक खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं. माझी हीच इच्छा होती की आपल्या घराच्या भिंतीवर आपला असा एक फॅमिली फोटो असावा आणि त्याच्या बाजूला राजा आणि सुनबाईचा असा एकत्र फोटो असावा. शेवटी ते स्वप्न पूर्ण झालंच. घरातील सगळे खूप खुश असतात, पण अवनी, राजा आणि यशोदाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. आणि राजा, यशोदा काहीच बोलत नाही, अवनी काही बोलत नाही. पाण्या म्हणतो, धन्या, आता जर येथे नमी असती तर काय बोलली असती सांग बरं. धन्या म्हणतो, ती बोलली असती, झिपऱ्या, माझा आणि यशाचा फोटो कुठे सांग बरं. यशोदा म्हणतो, देऊ का एक ठेवून, मी ना स्वयंपाकाचं पाहतो, असं म्हणून यशोदा आतमध्ये निघून जातो. आणि धोंडी अण्णा हा पाण्याला विचारतो, पानू, आता पहिले आपला फॅमिली फोटो, त्याच्या बाजूला राजा आणि सुनबाईचा फोटो आणि त्याच्या बाजूला पाण्या आणि डॉलीचा फोटो. पाण्या विचारतो, ही डॉली कोण आहे. तर धोंडी अण्णा म्हणतो, अरे तू तर म्हणाला होतास तुझं प्रेम एका मुलीवर, ती डॉली. तेवढ्यात धन्या पुढे येतो आणि म्हणतो, अण्णा, डॉली नाही, ती पायली. पण पाण्या म्हणतो, पायली नाही, कोणीच नाही आहे. अण्णा म्हणतो, अरे काय खोटं बोलतोस, तू स्वतः सांगितलं ना एक मुलगी आहे, तुझं तिच्यावर प्रेम आहे. सांग सांग, कोण आहे ती सांग. डॉली नाही, पायली नाही, कोण आहे, नाव सांग तिचं. पाण्या चिडून म्हणतो, अरे देवा, हा माणूस इतकी देशी पितो तरी या म्हाताऱ्याच्या सगळं काही लक्षात राहतं. पाण्या तेथून पळून जातो. धोंडी अण्णा, धन्या त्यांच्या मागे मागे जातात. तेवढ्यात धन्या या दोघांच्या हातात आईस्क्रीम देतो आणि म्हणतो, खाऊन घ्या, वितळून जाईल. अवनी आणि राजा आईस्क्रीम हातात घेतात. अवनी या फोटोकडे पाहते, खूप दुःखी होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. अवनी म्हणते, हे खोटं लग्न हळूहळू सगळ्यांना खरं वाटू लागलंय आणि आपल्या लग्नाचे फोटोसुद्धा या भिंतीवर लागलेत. पण ज्या दिवशी सगळ्यांना सत्य सांगावं लागेल ना, त्या दिवशी हे सगळं खूप जड जाणार आहे. अवनीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं. अवनी आपले डोळे पुसते आणि आतमध्ये निघून जाते. राजा या फोटोंकडे पाहतो आणि म्हणतो, अवनी मॅडम, ज्या लग्नाला तुम्ही खोटं खोटं म्हणताय ना, ते लग्न खोटं नाही आहे. ते लग्न 1001% खरं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही या भिंतीवरून हे फोटोज काढाल ना, हे घरसुद्धा कोसळेल. देवी आई, असं काहीतरी कर ज्यामुळे या भिंतीवरून हे फोटो कधीच निघाले नाही पाहिजे. आयुष्यभर
असेच राहायला पाहिजे. पण आता पुढे काय होईल हे राजाला सुद्धा माहीत नसतं. आणि इकडे विमान खानापुरे चक्क दारू पीत बसलेला असतो आणि आज अवनीने त्याची कशी शाळा घेतली, कशी त्याच्या थोबाडीत मारली, त्याचा अपमान केला, हे सगळं आठवून तो खूप चिडतो. आणि विवान म्हणतो, अवनी तू एक स्मॉल टाउन गर्ल आहे, तुझी लायकी आहे का माझी शाळा घेण्याची? अगं माझ्यासाठी लोक बाहेर लाईन लावून उभे आहेत. या कॅनडा रिटर्न विमान खानापुरेसाठी लोक झुरतात, त्याच्याशी लग्न करायचं म्हणून भीक मागतात. मुलींनी अशी लाईन लावली आहे, लोक अपॉइंटमेंट घेतात मला भेटण्यासाठी, आणि तू माझी शाळा घेतेस, माझा अपमान करतेस. हा विमान खानापुरे कधीही स्वतःचा अपमान विसरत नाही. त्याला जे हवं असतं ते तो मिळवूनच राहतो. आणि त्याला आठवतं की अवनीने कशी त्याच्या थोबाडीत मारली होती आणि त्याला हकलून लावलं होतं. विवान विकृतासारखा हसतो. तेवढ्यात एक गुंड तेथे येतो आणि विचारतो, साहेब काय काम आहे? विवान त्याला सांगतो, एका मुलीला किडनॅप करायचंय, तुला सगळे डिटेल्स पाठवतो. हा गुंड हो म्हणून तेथून निघून जातो. विवान म्हणतो, आता प्रेमाने नाही तर ताकदीने तुला माझी बनून राहणारच. आणि विवान खूप खुश होतो. म्हणजे विवानने चक्क अवनीला किडनॅप करायचं ठरवलंय. आता अवनीच्या आयुष्यात मोठं वादळ येईल एवढं मात्र नक्की. दुसरा दिवस उजाडतो आणि राजा हा त्याचं पाकिट पाहत असतो. त्याच्या पाकिटात फक्त 10 रुपये राहिलेले असतात. राजा म्हणतो, आता मी फक्त नावाचा धनपाल राहिलोय, माझ्या नावातच धन राहिलंय. तेवढ्यात यशदा चक्क त्याला 500,000 रुपये देतो आणि म्हणतो, ठेव हे पैसे. तर राजा नेहमीचा डायलॉग मारतो, अरे यशदा मला कशाला पैसे पाहिजे, माझ्या नावातच धनपाल आहे ना. यशदा म्हणतो ठीक आहे. यशदा जाऊ लागतो. राजा म्हणतो, हे नाही नाही पाहिजे पाहिजे. यशदा त्याला समजावून सांगतो, अरे तुझी नोकरी गेली आहे, त्यांच्याबरोबर तू बाहेर जात असतो, पैसे लागतात, ठेव. राजा सांगतो, नोकरीचं काही टेन्शन नाही मला, नाशिकचा द बेस्ट ड्रायव्हर आहे मी, काम स्वतः मला शोधत शोधत येईल. यशदा म्हणतो, माहिती आहे माहिती आहे, राहू दे पैसे. आता कसा तू संसारी माणूस आहे ना, संसारी माणसाकडे पैसे असायला पाहिजे. आणि यशदा तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात अवनी मस्त रेडी होऊन तयार होऊन बाहेर येते आणि स्वतःला आरशात पाहत असते. राजा तिच्याकडे पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा आज एकदम टकाटक छान दिसताय तुम्ही. अवनी सांगते, आज माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, तिला मी सरप्राईज देणार आहे. राजा म्हणतो, अरे वा मग तर त्याला प्लेझंट सरप्राईज म्हणतात. चला मी पण तुमच्याबरोबर येतो, मला आहे ना बुंदीचे लाडू खायला खूप आवडतात, मस्त बुंदीचे लाडू खाऊयात आपण. अवनी म्हणते, नको नको, तुला तयार व्हायला खूप उशीर होईल, त्यामुळे मला लग्नाला जायला उशीर होईल. राजा म्हणतो, मला काय तयार व्हायला उशीर होत नाही, असं म्हणून राजा आरशासमोर जातो आणि एका सेकंदात तयार होतो आणि म्हणतो, झालो मी तयार. अवनी विचारते, झाला पण का तयार? राजा म्हणतो, हो तसं पण मी तयार होऊन काय करणार आहे, तुम्ही माझ्याबरोबर असताना मला कोण पाहणार आहे? अवनी विचारते, फ्लर्ट करतोय माझ्याशी? आणि तेवढ्यात यशदा तेथे येतो आणि विचारतो, काय करतोय हा, काय बोलला हा? राजा खूप घाबरतो आणि म्हणतो, ओ नाही नाही काय ते फ्लर्ट, ते काय करतात कसं करतात त्या शब्दाचा अर्थ पण मला माहीत नाही. राजा घाबरून दरवाजाजवळ जातो. अवनी हसत असते. यशदा राजाकडे रागारागाने पाहत असतो. राजा म्हणतो, ओ मॅडम काही पण नका बोलत जाऊ, तो यशदा पाहिला का मारक्या रेड्यासारखा पाहतोय माझ्याकडे, मारेल मला. अवनी हसते आणि यशदाला म्हणते, यशदा येतो आम्ही. यशदा म्हणतो, ठीक आहे. हे दोघे दरवाजाजवळ येतात. तेवढ्यात पाण्या येतो आणि विचारतो, वा वा चाललात का बाहेर, गाडी पाहिजे का? राजा म्हणतो, नाही नाही आज फक्त टॅक्सी आणि रिक्षा. आणि हे दोघे घराबाहेर निघून जातात. मग पाण्या विचारतो, कोठे गेलेत हे दोघे? यशदा सांगतो, ते राजाला बुंदीचे लाडू खायचे होते ना म्हणून गेलेत. पाण्या म्हणतो, उगाच एवढी घाई केली, अजून महिनाभर थांबले असते तर जवळच्या जवळ बुंदीचे लाडू मिळाले असते खायला. यशदा विचारतो, म्हणजे? तर पाण्या सांगतो, अरे आज त्या आपल्या नमीला पाहायला पाहुणे येत आहे ना, आज पाहायला पाहुणे येतील, मग पसंती होईल, महिनाभरात लग्न होऊनच जाईल. हे ऐकून यशदाला मोठा धक्काच बसतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यशदाचं नमीवर प्रेम आहे आणि नमीला पाहायला पाहुणे येत आहे हे समजल्यावर यशदा खूप दुःखी होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे.
पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू नमीला पाहायला जो मुलगा आलेला असेल तो गुटखा खाणारा असेल, पचापचा थुकत असेल. हे पाहून यशोदा आणि पाण्याला मोठा धक्काच बसेल. परंतु नमी या मुलावाल्यांच्या समोर येण्याच्या आधीच विवानने पाठवलेले गुंड अवनीऐवजी नमीलाच किडनॅप करून घेऊन जातील आणि नमी कोठे गायब झाली हा विचार करून सुलवात त्या डोक्याला हातच लावेल. म्हणजे विवानने ज्या गुंडांना पाठवलं होतं त्यांनी चुकून अवनीऐवजी नमीला किडनॅप केलंय. म्हणजे नमीचं लग्न पण कॅन्सल होईल आणि जेव्हा विवानचे हे गुंड नमीला घेऊन चंद्रकांतच्या घरी जातील तेव्हा खूप मजा येईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.